गणेश चतुर्थीचा आजचा 10वा दिवस आहे। या दिवशी देखील मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचरणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। जरी पहाटे 6 पासून चरण स्पर्शाची रांग बंद केली असली तरी देखील जनसागर या मंडपात पाहायला मिळतोय। याचाच संपूर्ण आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। गणेश चतुर्थीचा आजचा 10वा दिवस आहे। उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जन सोहळा पार पडणार आहे। मात्र त्याआधी जी गर्दी पहिल्या दिवशी मुंबईच्या प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी दिसत होती तशीच काहीशी गर्दी आज म्हणजे 10व्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळते। लालबागचा राजा हा मुंबईतील एक प्रसिद्ध राजा आणि केवळ मुंबईतच नाही तर जगभरात लालबागच्या राजाची प्रसिद्धी आहे। यावर्षी देखील अनेक कलाकार मंडळींनी अनेक नेते मंडळींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। आज पहाटे 6 वाजल्यापासून लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची जी रांग आहे ती बंद झाली आहे। मात्र जे भक्त आतमध्ये होते रांगेच्या त्यांना दर्शन दिलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग मध्यरात्री 12 वाजल्यापासून मुखदर्शनाची रांग देखील बंद होणार आहे, कारण का उद्याच्या मिरवणूक सोहळ्याची तयारी या मंडळाला करायची आहे। त्यामुळे उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे। 10 दिवस लालबागच्या चरणी भाविकांनी गर्दी केली आणि कोट्यांनी दान जे आहे ते लालबागच्या राजाला दिलं। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाला जी गर्दी होती अपेक्षित ती गर्दी यावर्षी देखील पाहायला मिळाली आहे। उद्या विसर्जन सोहळा आहे, उद्या देखील याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।